भाई तुमच्या भाई लोकांना आवरा. तर हे शीर्षक वाचून अर्ध्या अधिक लोकांना समजलं असेल मला नेमकं काय म्हणायचंय, मला काय अभिप्रेत आहे. ज्यांना नाही समजलं त्यांना सांगतो, आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना त्यांच्या जवळचे लोक, अगदी माझ्यासारखे शिवसैनिकही, जे त्यांना नगरसेवक, गटनेता, आमदार ते मंत्री आणि आता अगदी मुख्यमंत्री या पदापर्यंत प्रत्येक टप्प्यात जवळून पाहत आलं, ते सुद्धा प्रेमानं आदरानं भाई म्हणत आलं. भाई या शब्दात अर्थातच आदर दडलेला आहे. शिंदेसाहेब हे त्या आदरार्थी भाईंमध्ये येतात, अंडरवर्ल्डवाल्या नाही. पण त्यांचे सहकारी आमदार मात्र सध्या कुठल्या तरी टोळीतले भाई असावेत असे बेबंद वागताना दिसत आहे. म्हणून हे शीर्षक दिलंय मी, भाई तुमच्या भाई लोकांना आवरा. पण त्यामागे जी विस्तृत कहाणी आहे, हे लोक असे का वागतायत, कशामुळे ही परिस्थिती निर्माण झाली, या सगळ्याचं विश्लेषण या विवेचनातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार. आज तारीख आहे 13 ऑगस्ट आणि त्याआधी सांगायचं विसरलो, मी प्रभाकर सूर्यवंशी आणि तुम्ही पाहताय आकाराडीची नाही. आज तारीख 13 ऑगस्ट. मी कालचा संपूर्ण दिवस वाट पाहिली की कधी कुठली बातमी येते का, बातमी कसली, एकनाथ शिंदेंनी राजीनामा दिला किंवा हे सरकारच कोसळलंय का. पण तसं काही घडलं नाही. 12 तारखेला असं काही होणार आहे अशा शक्यता काही लोकांनी मांडल्या होत्या, ज्यात आपले माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणही होते. बरं, त्याआधी एक नामवंत ज्योतिषी आहे, भविष्यवेत्ता, हे एक भाकीत करून ठेवलं होतं त्यांनी की 12 ऑगस्टपर्यंत जर एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर टिकून राहिले तर त्यांच्या मुख्यमंत्री पदाला पुढे धोका नाही. म्हणजे 12 तारखेला जणू रेड अलर्टच होता. हे सगळं कानावर पडलेले मुख्यमंत्री मात्र विकेंडला तिकडे साताऱ्याला आपल्या गावी शेतात रमले होते. नंतर वाईट शासकीय कार्यक्रमात मग्न होते. त्यांना या भाकिताला, या भविष्याला फारसं गांभीर्यानं घ्यावंसं वाटलंच नाही. खरं तर एका बाजूला 16 आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावर सुनावणीला सुरुवात झालेली आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे उद्या सोमवारी कदाचित त्यावर त्यांचं नवभाष्य करतील असा अंदाज आहे. पण एकंदरच या प्रकरणातही फारशी धाकधूक किंवा चिंता नसल्याचं वातावरण एकनाथ शिंदे यांच्या गटात दिसू लागलेलं आहे. कदाचित या निश्चिंततेमुळे, या स्थिरावल्याच्या भावनेतून शिंदे गटाचे काही आमदार ताळतंत्र सोडून वागतायत का असा प्रश्न उपस्थित होतो. हे आमदार असे का वागू लागले याचं खरं तर एकनाथ शिंदेंनी आणि त्यांच्या पक्षातल्या ज्येष्ठ विचारवंतांनी थोडंसं विश्लेषण करायला हवं, त्यावर थोडं विचारमंथन व्हायला हवं. कारण यामागे 2 कारणं असू शकतात. एक तर सत्ता डोक्यात जाणं आणि दुसरं म्हणजे अधिकच्या सत्तेसाठीची अस्वस्थता. काही आमदारांना मंत्रिपद आणि महामंडळाच्या अध्यक्षपदांची जी ओढ लागली होती आणि तशी अपेक्षा त्यांना होती की मिळतील. आणि असं असताना अचानक अजितदादा सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या येण्यानं या आमदारांची बार्गेनिंग पॉवर कमी झाली. त्यानुसार त्यांचं उपद्रव मूल्यही संपलं. जो 40चा आकडा हे लोक सोबत घेऊन आले होते, तेवढाच आकडा अजितदादांकडे आहे. एक मान्य की ही सत्ता आली या 40 लोकांच्या धाडसामुळेच. पण त्या धाडसाचं कौतुक आता पुरे असं भाजपा पक्षश्रेष्ठींना वाटू लागलंय. यांनी भाजपाला जास्त नाचवण्याचा, खेळवण्याचा प्रयत्न करू नये. कारण तुम्हाला रिप्लेस करण्यासाठी अजितदादांचा ऑप्शन, राष्ट्रवादीचा ऑप्शन तयार आहे. हा एक छुपा संदेशच अजितदादांच्या सत्तेत येण्यानं दिला गेलेला आहे. मग यामुळे ही वैफल्यग्रस्तता आहे का या लोकांमध्ये आलेली? एकतर या गटात एकनाथ शिंदेइतकी प्रगल्भता दुसऱ्या कुठल्याच नेत्यात किंवा आमदारात दिसत नाही. दुसरं म्हणजे हा जो काही सत्ता पालट झाला आहे तो केवळ या 1-1.5 वर्षापुरताच आहे अशा आविर्भावात, जणू हे 1-1.5 वर्षापुरतंच आहे जे काय आहे ते, याच भावनेनं हे उर्वरित लोक कामाला लागलेले दिसतात. शिंदे मुख्यमंत्री या नात्यानं राज्याचा विकास कसा साधला जाईल या धोरणावर लक्ष देऊन अहोरात्र काम करताना दिसतात. पण त्यांचे सहकारी मात्र गोंधळलेले वाटतात. त्यांना पुढच्या टर्मला आपण निवडून येऊ की नाही याची शाश्वती दिसत नाही, खात्री दिसत नाही. किमान त्यांचं वागणं तरी तसंच आहे. मागच्या वर्षभरात तर निव्वळ हायमारी सुरू होती. आता तर अर्थ आणि नियोजन या दोन्ही खात्यांवर अजितदादांचा वचक असणार आहे. असं म्हटल्यावर आता तिथून रोकटोक सुरू झाली, आडकाठी सुरू झाली. एकंदरच अस्वस्थता वाढण्याची अनेक जी कारणं आहेत ना, त्यातलं हे एक कारण. पण त्यातलं महत्त्वाचं 12 तारखेचं एक त्रांगडं जे होतं ते तुर्तास टळलंय. पण ते संपलेलं नाही आहे, टळलंय. अशात शिंदेंच्या शिवसेनेतले काही आमदार किंवा त्यांच्या समर्थकांची हुल्लडबाजी जेव्हा माध्यमांवर झळकते तेव्हा या गटाच्या भवितव्याबद्दल चिंता वाटू लागते. काल परवा पाचोऱ्याचे आमदार किशोर पाटील
आणि त्यांच्या म्हणजे त्यांच्या लोकांनी तिथल्या संदीप महाजन नावाच्या स्थानिक पत्रकाराला जी मारहाण केली, तो विषय काय आहे हे मी एका वेगळ्या स्वतंत्र अशा व्हिडिओतून मांडणार आहे, त्यामुळे आता त्यावर मी फारसं बोलत नाही. त्यानंतर आमच्या बोरिवलीतले मागाटण्यातले आमदार प्रकाशदादा सुर्वे, त्यांच्या मुलाचं राज सुर्वे याचं प्रकरण, एका व्यावसायिकाला त्याच्या ऑफिसातून उचलून आणून दमदाटी करणं, मारहाण करणं, आणि आता त्या व्यावसायिकाने पोलीस तक्रार केली आहे म्हटल्यावर हा राज सुर्वे फरार झाला आहे. मागेही अशाच कित्येक वादग्रस्त प्रकरणात प्रकाशदादा आणि राज या दोघांची नावं आलेली आहेत. हे असं का होतं? अब्दुल सत्तार किंवा संजय राठोड या नावांची चर्चा आपण यापूर्वी ऐकलेली आहे आणि आता ते बऱ्यापैकी ते कानावर पडणारी नावं आहेत सातत्यानं. अलीकडे भरत शेठ गोगावले अस्वस्थ दिसत होते, त्यांचंही नाव यायचं काही ना काही. तर झाले काय, हे सगळे 40च्या 40 लोक स्वतःला स्वयंभू समजत होते. त्यांच्यामुळेच राज्यात सत्तापालट झाला आहे, शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळाले, असा जो भ्रम या लोकांच्या मनात निर्माण झाला होता त्याचे पडसाद आपण मागच्या वर्षभरात पाहिले. पण आता वेगवेगळ्या सर्वेच्या माध्यमातून या सगळ्यांना भानावर आणणारी वस्तुस्थिती जनसामान्यांपर्यंत पोहोचलेली आहे. या 40 लोकांच्या मतदारसंघातली जनताही सुविद्य आहे, सुशिक्षित आहे, त्यांनाही सोशल मीडिया हाताळता येतो. आता लोकांच्या खिशाखिशात मोबाईल झाले, त्यामुळे सर्वे आणि त्यातले आकडे, त्याच्यावरची विश्लेषणं राजकीय विश्लेषकांची ही त्यांच्यापर्यंतही निश्चित पोहोचली असणार. या माहितीचा परिणाम मतदानावरही होतो. हे या 2-2, 3-3 टर्म जिंकत आलेल्या आमदारांना उमजत नसेल असंही नाही आहे. मग आता जे दिसतंय ते या साक्षात्काराचा परिणाम म्हणायचा का, जे काही चाललंय ते? हे लोक असे भाईगिरीवर का उतारू झालेत? मला वाटतं संघनायकाला एकट्याच्या बळावर सामना जिंकता येत नाही, कधीच जिंकता येत नाही. त्यासाठी संघातल्या इतर 10 खेळाडूंनी रन्स केले पाहिजेत, बळी घेतले, विकेट्स घेतले पाहिजेत, प्रतिस्पर्ध्यांच्या धावा रोखल्या पाहिजेत, चांगली फिल्डिंग केली पाहिजे. जेव्हा संघाची कामगिरी उत्तम या कॅटेगरीत मोडते तेव्हाच संघ जिंकला असं म्हणता येतं. सांघिक कामगिरी येते. एकटा सचिन किंवा युवराज किंवा धोनी 200-250 रन्स मारून भारताला जिंकून देत होता का? तर नाही. हे लोक आपापला वाटा उचलायचे, कधी शतक मारून तर कधी 60, 70, 80 धावा ठोकून. कुंबळे, जहीर हे लोक विकेट्स घ्यायचे, म्हणून हा विजय दिसायचा आपल्याला भारताचा. शिवसेना हे नाव आणि चिन्ह मिळालेल्या गटाला खरं तर मोठा वाव होता जेव्हा आपण संघ भावनेचा विचार करतो तेव्हा. मागच्या 2.5 वर्षात माननीय बाळासाहेबांच्या विचारांना लागलेला गंज, त्यांनी मांडलेलं हिंदुत्व, ते कसं कुठेतरी पडताळात काढून ठेवून दिलंय, तसं त्यावरची जी धूळ जी जमली होती ती धूळ झटकून, ती जळमटं काढून त्यावरची नव्या जोमानं हा पक्ष आणि तळागाळातला कार्यकर्ता आपल्या बाजूला वळवण्याचा प्रयत्न दुर्दैवानं मागच्या 1.5 वर्षात झालेला नाही. हे काम करायला हवं होतं, पण हे काम फारसं झालेलं नाही. आता मुंबई महानगरपालिका निवडणुका होतीलही पुढच्या वर्षी कदाचित. आता त्या अनुषंगानं आपल्यासोबत 5-5, 6, 10 नगरसेवक निवडून आणण्याची क्षमता असणारे 1-2-4 लोक शिंदेच्या शिवसेनेत सामील झाले. पण त्यामुळे पालिका जिंकता येईल का? पालिका जिंकायची तर 90-100 जागांचं गणित मांडावं लागेल. मला वाटतं ते गणित लांबच राहिलं. त्या गणिताच्या पुस्तकाला देखील अद्याप या लोकांनी हात लावलेला नाही, त्याला कवरही घातलेलं नाही. तसं दिसत तरी नाही आहे मला. आतमध्ये काय करत असेल माहीत नाही, पण भाईगिरी मात्र वाढली. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचे उद्योग मंत्रालयात सुरू आहेत. 2-2 उपमुख्यमंत्री एका मुख्यमंत्र्याला झाकळून टाकण्याचे आटोकाट प्रयत्न करतायत. ते त्यांचं काम आहे. ते दोन्ही वेगवेगळ्या पक्षाचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांना त्यांचा शिक्का हा चमकवून लोकांसमोर दाखवायचा आहे. त्यांना त्यांच्या पक्षाची कामगिरी त्यांच्या माध्यमातून जनतेसमोर न्यायची. तर ते कशाला शिंदेच्या अंडर राहून काम करतील? ते स्वतंत्र आहेत. आता सध्या राज्याची परिस्थिती तशी आहे की शिंदेचा हा पक्ष सगळ्यात मोठा पक्ष नाही आहे. मुख्यमंत्री असले तरी 1-2 उपमुख्यमंत्र्यांपैकी एक मुख्यमंत्री जो आहे त्याचा पक्ष सगळ्यात मोठा आहे. आता शिंदे साहेब या आघाडीवर लढणार की त्या आघाडीवर, म्हणजे मंत्रालयातल्या आघाडीवर लढायचं की खाली उतरायचं तळागाळात? पक्ष पातळीवर तरी अशा प्रकारची जी काय अनागोंदी आहे ती तरी त्यांनी टाळायला हवी. तुम्हाला काय वाटतं? 2024च्या निवडणुका जर महायुती म्हणून लढवल्या गेल्या, म्हणजे शिंदे यांची शिवसेना, भाजपा आणि अजितदादांची राष्ट्रवादी ही महायुती, अशा निवडणुका या एकत्र लढवल्या गेल्या तरी एकनाथ शिंदे हे पुन्हा मुख्यमंत्री दिसतील का? त्यांच्यासोबतचे किती आमदार पुन्हा निवडून येतील?
तुमचे विचार तर नक्कीच कळवा, पण या सगळ्या आमदारांच्या मतदारसंघात जाऊन तिथल्या जनतेच्या मनात काय आहे जाणून घेण्यासाठी आपण एक जनसंवाद यात्रा सुरू करणार आहोत. तेव्हा त्या मतदारसंघातले आपले सबस्क्रायबर्स आणि प्रेक्षक यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी आम्हाला मिळणार आहे. लवकरच येतोय तुमच्या गावी, तुमच्या तालुक्यात, तुमच्या जिल्ह्यात. पण तोवर आपली मतं कळवा कमेंट्स करून. तुर्तास थांबतो, पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा खरं DG9. धन्यवाद, नमस्कार.